हाय हॅलो गुड मॉर्निंग. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हे बघा सकाळचं आता 8 वाजलेलं आहे आणि आज उठायला टाईम झाला आहे, कारण आज रविवार असल्यामुळं जरा लेट न उठल्यामुळं 8 वाजता आता सकाळचं 8 वाजलेलं आहे. आणि मी इकडे बघा पूर्ण दारातली सगळं व्यवस्थित स्वच्छ असं झाडून इकडे दार लोटून घेत आहे इकडं. आणि सकाळचं पहिला उठले की पहिला आंघोळ करून घेतल्यानंतर मी लगेच पहिला दारातले सगळं असं झाडू मारून घेते रोज. आणि दारातले झाडू मारून झाल्यानंतर मग पूर्ण असं आतलं पण घरातलं पण सगळं साफसफाई माझं चालू असते सकाळी उठले की पहिला. आणि पहिला मी अंगण झाडून घेते बघा इकडं. पहिला अंगण झाडून घेतल्यानंतर मगच मी आतलं झाडून घेते, कारण कधी पण आतलं धूळ सगळं आतमध्ये येते. पहिला उठले की पहिला दारच लोटायचं असतं. आणि बघा पहिला मी दार लोटून घेतल्यानंतर मग मी आतला आता झाडू मारते पूर्ण. आणि पहिला दार लोटून घेऊन मगच हॉलमधलं मी स्वच्छ असं घरातलं मी पहिला इकडे झाडून घेत आहे. आणि झाडून घेतल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे असं रोजचं माझं असे रुटीन असते सकाळचं. आणि त्यानुसार हे बघा मी तुम्हाला इकडं असं मी दाखवते इकडं माझी सकाळची रोजची रुटीन. आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझी, तुम्हाला मग मी समजेल मग मी असं काय काय म्हणजे असं मॉर्निंगची माझी रोजची रुटीन काय असतं. हे बघा मी आता पूर्ण माझं असं सगळं झाडू मारून झालेलं आहे इकडं. आणि मी आता कचरा भरून घेते इकडं. कचरा भरून झाल्यानंतर मी आता लगेच पूर्ण गॅलरी माझ्या छोट्या पोरग्याने माझं सगळं तिकडे गॅलरी पूर्ण असं सगळं कचरा करून ठेवला गॅलरीमध्ये पण. कारण सकाळी उठले की तो पहिला ते आपटे बॉम्ब उरले होते फटाकडे फोडायच्या, ते फटाके सगळं फोडत बसलेला तो गॅलरीत इतका कचरा करून ठेवला की सकाळी पहिला उठले की मला कचरा पहिला झाडूच मारावा लागला. त्यामुळं हे बघा गॅलरीत इतकी कचरा आहे की माझा पूर्ण असं सुपली भरून कचरा निघाला. हे बघा किती कचरा आहे, तो एकट्याने सगळं फोडत बसला. उठला की तो पहिला उठून चहा नाही प्यायला का अंघोळ नाही काय नाही, तो उठले की पहिला फटाकडेच फोडत बसलेला. मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता फटाकडे फोडून झाल्यानंतर मी त्याला पाठवले आता अंघोळला अथर्वला. आणि मी इकडं झाडू मारून घेते सगळं. हे बघा कचरा किती झाले बघा, तो पूर्ण फटाके संपून टाकला. मम्मी म्हणतो आता दिवाळी संपले, आता फटाकडे संपवायचे आहेत मला, म्हणून म्हणतोय की सगळं संपून बसला तो. आता रात्रीचं पण वाजवतोय सकाळी पण वाजवतोय. सकाळी उठल्या पण तो पहिला फटाकेच घेऊन बसला आणि गॅलरीमध्ये वाजवत बसला. म्हटलं आज जाऊ दे, म्हटलं आज रविवार सुट्टी आहे आणि फटाकडे वाजवत बसू देत. तेवढंच त्यांना पण एक सुट्टीचे दिवस आठवड्याचं एक सुट्टी मिळते रविवारचं, तेवढंच त्यांची पण एन्जॉय असते. आणि हे बघा इकडं माझा कचरा काढून झाल्यानंतर मी लगेच इकडं देवपूजा वगैरे करून घेतलं. आणि सकाळी उठले की पहिला झाडून मारून झाल्यानंतर लगेच मी देवपूजा करून घेते इकडं. आणि इकडं देवपूजा करून झाल्यानंतर लगेच आता नाश्त्याची तयारी करून घेते मी इकडं, कारण अथर्वचे पप्पा गेलेत गावाला, थोडंसं काम आहे म्हणून. आणि आता सध्या मी आणि माझी 3 मुलं तेवढेच आहेत घरी सध्या, म्हणून त्यामुळं हे बघा नाश्त्याला मी इकडं पोहे करत आहे. कारण मुलांना आता दर रविवारी नाश्त्याला काय ना काहीतरी लागतेच वेगवेगळं. कारण मी दर रविवारी वेगवेगळं इडली डोसा असं काय ना काहीतरी करत असते, उपीट. कारण त्यांना मी रोजची शाळा असल्यामुळे नाश्ता करायला भेटत नाही त्यांना. सकाळची 7ची शाळा असते आणि डब्याला चपाती भाजी घेतात आणि जातात. आणि दुपारी 12-1 वाजता आले की मग लगेच जेवायला बसतात. त्यामुळं त्यांना नाश्ता करायला भेटत नाही सकाळचा कधी, कारण सकाळच्या 7 वाजता इतकी घाई होते की त्यांच्या शाळेला एकतर लवकर उठत नाहीत थंडीच्या दिवसात त्यामुळं. आणि दर रविवारी मग त्यांना नाश्ता लागतोयच, कारण पोहे करून पण खूप दिवस झालं होता. आणि माझ्या अथर्वला खूप आवडतो पोहे, त्यामुळं आज मम्मी म्हणतो मला आज पोहेच पाहिजे. म्हटलं चल, म्हटलं आज पोहे करून देतो तुला. हे बघा मग इकडं पोहे रोज मी नाश्ता आता करत नाही, कारण कधीतरीच करते. नाहीतर मी रविवारीचं तर आमचा फिक्स असतो नाश्ता, कारण पोरांना सुट्टी असते त्या निमित्ताने. आणि पोरांना सुट्टी असते त्या दिवशी त्यांच्या पप्पाला सुट्टी नसते, पप्पाला सुट्टी असते तेव्हा मुलांना सुट्टी नसते. कारण त्यामुळं मग मी नाश्ता बनवत नाही, त्यांची असते बुधवारची सुट्टी. मग बुधवारची सुट्टी असल्यामुळं मग मी नाश्ता मग ते त्यांच्या एकट्यासाठी मला करून द्यावं लागतं. कारण मी पण सकाळची मुलांना सोडा गेले की मग येऊन गडबड होते. एकतर शाळा लांब आहे मुलांची, कारण इथून मला चालत जावं लागतो, अर्धा तास शाळा आहे. आणि कधीतरी जर टाईम झाला तर मी रिक्षाने जाते. मग त्यामुळं मग मी यायला तिकडनं मग 8 वाजते. मग 8 नंतर मग येऊन नाश्ता करायला खूपच वेळ होतो. त्यामुळं मी बुधवारचं पण मी नाश्ता नाही कधी करत. कधीतरी जर लागलं तर मग मी मिस्टरांना मग बनवून देते, नाहीतर असं कधी बनवत नाही. हे बघा इकडं नाश्ता बनवून झालं आहे माझा आणि इकडं मुलांना मी देते नाश्ता. आणि
आमचा अथर्वला तर इतका पोहे आवडते की त्याला इडली डोसापेक्षा पण पोहेच जास्त आवडतं. म्हटलं जाऊ दे, म्हटलं आता पोहे करूया आणि मग नेक्स्ट रविवारी मग म्हटलं इडली वगैरे काहीतरी करूया म्हटलं. हे बघा माझा आता नाश्ता करून झाला आहे. माझा नाश्ता करून झाल्यानंतर हे आले मुलं, कारण त्यांना ते आंघोळ करत होते ना, म्हणून त्यामुळं त्यांना लेट झाला नाश्ता करायला. मग मी तोपर्यंत नाश्ता करून घेतलं, कारण मला इकडे जेवणाची तयारी पण करायचं होतं त्यामुळं. आणि मी इकडे हे बघा कुकर लावून ठेवलेला आहे इकडे नाश्ता करेपर्यंत. आणि कुकरची शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर हे बघा माझ्या इकडे भात आणि डाळ इकडे कुकर झालेला आहे. आणि मी इकडं भात वरती पहिलं मी भात लावलेलं, भात काढून घेतलं. इकडे भात काढून झाल्यानंतर खाली डाळ आहे. आता मी डाळीला फोडणी देणार आहे आणि डाळीला फोडणी देऊन झाल्यानंतर मग मी जेवणाची तयारी करणार आहे, भाजी आणि चपाती. हे बघा, कारण कधी पण मी डाळ कुकरच्या खालीच लावते आणि मग पहिला डाळ लावते आणि मग नंतर भात लावते. कारण भात जर खाली लावली ना, कारण भात असं कधी कधी कसं तांदूळ घेताना आपण जास्त वगैरे घेतलं ना, जरा किंवा कमी झाले की ठीक आहे, डब्यामध्ये भात जरा थोडंसं तांदूळ कमी घेतले की, कारण ओव्हरफुल होत नाही आणि डब्याला पण लागत नाही. त्यामुळं कारण मला कसं जास्तच लावते, आम्हाला 5 जणांना तो भात जास्त लागतो, एका डब्यामध्ये बसेल तेवढं. कारण जर मी डाळ वरती लावली की मग चिटकतं असं, त्यामुळं मग मी कधी पण डाळ खाली ठेवून घेते, नंतर मग मी भात ठेवते. कारण जास्त जरी झालं तरी पण वरती फुगून तेवढं राहतो बरोबर, पण डबा भरून असं भात तयार होतो. हे बघा मी इकडं आता फोडणी देते डाळीला. आज मी वरण बनवते, कारण आम्ही कधी संडे असले की आम्ही नॉनव्हेज कधी करत नाही. आमचा नॉर्मलच असतो, व्हेजच असतं. आणि मेन म्हणजे आमचं कधीतरी माझ्या मिस्टरांना लागलं तरच आम्ही नॉनव्हेज करतो. आता शक्यतो माझ्या मुलांना वगैरे सगळं आम्ही व्हेजच जास्त आम्ही आवडीनं खातो त्यामुळं. आणि हे बघा माझ्या मोठ्या मुलगीला खूप वरण आवडतं, तर किती दिवस झाले मम्मी मला म्हणते वरण कर. मग म्हटलं आज वरण करूया, कारण रोज म्हणलं मी आमच्याकडे तिखट डाळ असतं आणि तिला मोठीलाच फक्त गूळ डाळ आवडतं त्यामुळं. आणि म्हटलं आज वरण करूया. मी पहिला सकाळी भात डाळ अशी करून घेते, नंतर मग मी चपाती भाजी करते. बाकीचे कामं आवरल्यानंतर कपडे भांडी लादी जी काही कामं बाकीचे आवरते, मग नंतर चपाती भाजी करते. कारण चपाती भाजीला थोडा वेळ लागतो जास्तच, त्यामुळं मी पहिला फक्त भात डाळ करते. कारण मुलांना कधीही भूक लागली की मग कधी पण भात डाळ घेऊ शकतात. आणि मेन म्हणजे आमचा अथर्व अजून लहान आहे, त्यामुळं त्याला कसं चपाती भाजी जास्त आवडत नाही, त्याला कधीही भूक लागते. त्यामुळं मी पहिला भात डाळ करून घेते, पोरं कधी पण खाऊ शकतात. मग मी इकडं भात डाळ करून झाल्यानंतर मग मी कामाला लागते. इकडं घरातली सगळी पूर्ण कामं आवरायचं असतं. आणि जर चपाती भाजी करायला लेट झालं तरी पण चालतं त्यामुळं. आणि हे बघा मी आता इकडे डाळीला फोडणी देते. आणि माझं वरणसुद्धा साधा सिंपल असतो आहे, काय मी असं मसाल्याचं काय टाकत नाही. आपलं साधा सिंपल आपल्या लसणाची फोडणी देते मी. कारण ते कधी मी असं वरणाला असं तिखट मिरच्या पण नाही वापरत, तो पोपटी मिरच्या असतात त्या पोपटी मिरच्या वापरते, कारण आमचे मुलं खात नाही तिखट अजिबात त्यामुळं. आणि हे बघा आता फोडणी देऊन झाल्यानंतर मी आता इकडं तो डाळ कुकर लावून घेतलेला, मी आता डाळ इकडं फोडणी देते इकडं. हे बघा डाळ फोडणीला देऊन झाले. आता माझा थोडंसं मी आता 5 मिनटं त्याला आता डाळीला आता थोडंसं आता 5 मिनटं उकळी आली ना, आता गॅस बंद करणार. आणि बंद करून झाल्यानंतर मी आता इकडे कामाला लागते. आणि हा माझा छोटासा व्हिडिओ तो आता कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा आमचं झालेलं आहे माझं आता सकाळची रुटीन. माझी सकाळची रुटीन कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा. आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय.